पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्याचे आरोप होत आहेत. या आरोपावर अजित पवारांनी मित्रपक्षाकडे बोट दाखवलं आहे. नेमकं प्रकरण काय, पाहूया विस्तारित बातमी. पुण्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अडचणीत सापडलाय. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप थेट अजित पवारांवर होतोय. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी मात्र थेट अंग झटकलाय. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटासोबत युती केली असून काही जागा त्यांना सोडल्यात, असं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. मात्र नेमक्या कोणत्या जागा खरात गटाला दिल्या आणि त्या जागांवरील उमेदवारांची जबाबदारी कोणाची, याबाबत अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे एबी फॉर्म खरात गटाने वाटले का आणि अजित पवारांनी मुद्दाम पळवाट काढली का, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील या उमेदवारी वादामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याचे चिन्ह दिसत आहेत.